भारत हा अनेक जाती धर्मांचा देश. भाषा, बोली, पेहराव आणि चालीरीती भिन्न. सण आणि आनंद व्यक्त करण्याची पद्धत देखील खूप वेगळी. आणि हिंदू धर्मात तर आपण पाहतो वेगवेगळ्या जाती, विभिन्नता आढळते. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध अशा विविधतेने भारत नटलेला आहे. पण मी जर तुम्हाला म्हटले की याच भारत देशात आफ्रिकन लोक सुद्धा राहतात, तर जाणून घेऊयात याच आफ्रिकन लोकांबद्दल. नमस्कार, मी आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात वाय मराठी. तर होय, 200 वर्षांपासून आपल्या भारतात आफ्रिकन लोक राहतात. या आफ्रिकन लोकांनी भारतालाच आपलं घर बनवलं आहे. या गावाचं नाव आहे जंबूर, जिल्हा गिरी सोमनाथ. अहमदाबाद पासून साधारणतः 316 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावात पोहोचायला 6 तास लागतात. गावाची लोकवस्ती जवळपास 6 ते 7 हजाराच्या घरात आहे. प्रत्येक शहरात 1 किंवा 2 आफ्रिकन लोक राहतात. यांचा इतिहास कितीतरी दशक आधीचा. आणि याच इतिहासाचं आणखी एक पान म्हणजेच भारतात राहणारे आफ्रिकन लोक. खरं तर हे आफ्रिकन फक्त रंग, रूप, खांदा, उंचीने आहे, पण अस्सल भारतीय. यांची बोली सुद्धा गुजराती. आता भारतात हे आले कसे, इतिहास काय, सगळं काही जाणून घेऊया. गुजरातमध्ये एक आफ्रिकन गाव आहे जिथे 200 वर्षांपूर्वी ही जमात आली. जंबूर असं या गावाचं नाव. गुजरातमध्ये सिंधी जमातीचे लोक राहतात. इथल्या जंबूर गावाला मिनी आफ्रिकाच म्हणायला हवं. सिंधी हे पूर्व आफ्रिकन आणि अरबी देशातील मजुरांचे वंशज आहे. बंटू वंशाचे अनेक निग्रो दक्षिण पूर्व आफ्रिकेतून इथं आले, म्हणूनच त्यांना निग्रो म्हणतात. आफ्रिकेतल्या सिंधींना जुनागडच्या नवाबाने गुजरातमध्ये आणलं होतं. त्यांना गुलाम म्हणून राजसम्राटांच्या स्वाधीन केलं. तेव्हापासून हे लोक इथंच राहतात. इथल्या लोकांशी बोलल्यानंतर इथे ते कसे आले यामागील एक रंजक कथा समजते. जुनागडचा नवाब आफ्रिकेत गेला होता. तिथल्या एका आफ्रिकन महिलेच्या तो प्रेमात पडला. ही महिला भारतात आली आणि तिने सोबत गुलाम देखील आणले. आणि तेच हे गुलाम जे कधी परतच गेले नाहीत. त्यांनाच पुढे गुजराती सिंधी म्हणून ओळख मिळाली. खरं तर हे लोक इथं केव्हा आणि कसे आले हे कुणालाच माहिती नाही. पण भारतात यांचं अस्तित्व 200 वर्ष जुनं आहे, हे मात्र नक्की. आता तुम्हाला वाटत असेल की हे आफ्रिकन बोलतात की काय, पण तसं नाही. हे गाव पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असल्यामुळे हे लोक गुजराती बोलतात आणि बहुतेक तर हिंदी सुद्धा. सिंधी फक्त गुजरातमध्येच आहेत असं नाही, ते भारताच्या अनेक भागात स्थायिक आहेत. कर्नाटकात असलेल्या जमातीला कोकणी भाषा येते आणि हे लोक गोव्याच्या आसपासच्या भागात पण आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे इतर कोणत्याही धर्मात लग्न करत नाहीत आणि म्हणूनच हे लोक आफ्रिकन दिसतात. यांची आनंद साजरी करण्याची पद्धत देखील वेगळी असते. भारतात राहूनही ते आपली आफ्रिकन संस्कृती मांडतात. आनंदाच्या प्रसंगी आफ्रिकन नृत्य करतात. जरी ते वंशाने आफ्रिकन असले तरी ढोकळा, फाफडा, खाकरा हे पदार्थ त्यांच्या नित्यनियमाचे झाले आहेत आणि उदरनिर्वाहासाठी ते गुजराती पदार्थ विकतात. विविधतेने नटलेला आपला भारत देश. भारताच्या याच अनेक वर्ष जुन्या संस्कृतीचं दर्शन झालं की अपार अभिमान वाटतो. तुम्हाला सुद्धा भारतातल्या या अजब गजब जंबूर गावाला भेट द्यायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.